तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण करताना लाडक्या बहिणींकडून जे आहे ते 2 प्रकारच्या चुका झालेल्या आहे आणि त्या 2 प्रकारच्या चुका झाल्यामुळे त्या बहिणी टेन्शनमध्ये आलेल्या आहे की आमचे ₹1500 बंद होणार का? किंवा आमचा अर्ज रद्द होणार का? आमची ई-केवायसी जी आहे ती रिजेक्ट होणार का? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पहा. कारण बघा, सर्वात आधी समजून घ्या चुका कोणत्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन त्या विषयावर मी करणार आहे. सर्वात पहिली चूक आहे की ई-केवायसी करताना शेवटच्या पेजवर बघा, अशा प्रकारे जे आहे ते 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 2 प्रश्न असतात, होय किंवा नाही. अशा प्रकारे 2 प्रश्न, नाही किंवा होय. यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी चुका केल्या. होयच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी होय, नाहीच्या ठिकाणी होय, असं काहीतरी त्यांनी चुका केलेल्या आहे. जाती प्रवर्ग निवडताना सुद्धा चुकी केली तिथे आणि त्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली. तर त्यांच्याकडून एक चूक झाली, एक कॅटेगरी. त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या अशा बहिणी आहे की सेकंड ओटीपी साठी इथे सांगितलेलं आहे की पती किंवा वडिलांचा आधार नंबर द्या सेकंड ओटीपी साठी. तर त्या बहिणींकडे बघा, आता पती किंवा वडील नसल्यामुळे त्या बहिणींनी काय केलं, पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी मिळत नसल्यामुळे किंवा पती किंवा वडील हयात नसल्यामुळे त्या बहिणींनी या ठिकाणी आईचा, भावाचा किंवा इतर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली. ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली. मग आता शासनाकडून अपडेट आलेली आहे की वेबसाईटवरच ऑप्शन येणार आहे. वेबसाईटवरच या ठिकाणी ऑप्शन येणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला पती आणि वडील हयात नसेल तर मृत्यूचा दाखला, प्रमाणपत्र, जे काही दाखले मागण्यात आलेले आहे ते दाखले तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचे आहे किंवा डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी वेबसाईटवर ऑप्शन येणार. आता हे माहीत झाल्यानंतर त्या बहिणी आल्या टेन्शनमध्ये. त्यांना असं वाटत आहे की आम्ही गडबड केली, आम्ही अपडेटची वाट पाहिली असते तर आम्हाला सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करता आले असते. तर आता काय होणार बघा, दोन्ही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे की या ठिकाणी चुकी केली या बहिणींनी, होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय ऑप्शन किंवा जाती प्रवर्ग चुकीचा निवडला. तर आता काय होणार, तर बघा, जो तुमचा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांकाचा ओटीपी घेतलेला आहे तो घेतलेला आहे तुमच्या कुटुंबातील आर्थिक चौकशी करण्यासाठी. तुमचा आधार ओटीपी घेतलेला आहे कारण तुम्ही स्वतः लाभार्थी बहिणी हयात आहे की नाही त्यासाठी घेतलेला आहे तुमचा आधार आणि ओटीपी. तुमच्या पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी कशासाठी घेतला की तुमच्या कुटुंबातील आर्थिक भौगोलिक माहिती जी काही आहे, तुमच्या कुटुंबात कोणी 4 चाकी कार आहे का, किंवा कोणी सरकारी नोकरीवर आहे का, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठे व्यवसाय आहे का, तुमचं उत्पन्न जास्त आहे हे माहीत करून घेण्यासाठीच फक्त शासनाने पती किंवा वडिलांचा आधार ओटीपी घेतलेला आहे. आता यामध्ये जर चुकी झाली, तुम्ही जर या ठिकाणी होय किंवा नाही केलं असेल तर आता तुमच्या सांगण्यावरून तर शासन तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही जर म्हटलं की नाही आमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नाही, किंवा तुम्ही सांगितलं या ठिकाणी की नाही आमच्या कुटुंबात कोणीच 2 पेक्षा बहिणी जास्त लाभ घेत नाही, तुम्ही जर या ठिकाणी होय नाही केलं किंवा इथे होय नाही यामध्ये चुकी केली तर शासन तुमच्या ई-केवायसीला चेक करणारच आहे. ई-केवायसीला चेक करणारच आहे. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर सांगितलं की सरकारी नोकरीवर नाहीच आहे तर मग शासनाने जे तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक घेतला तो कशासाठी घेतला, तर चेक करण्यासाठी. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, 4 चाकी कार आहे का, किंवा तुम्ही पात्र आहे की नाही तेच चेक करण्यासाठी घेतलेला आहे. आता हा प्रश्न जो काही विचारण्यात आलेला आहे यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखाच हा प्रश्न होता, कारण हे प्रश्नच जो आहे तो भरपूर बहिणींना कन्फ्यूज करत होता. त्यामुळे त्यांच्या झाला चुका. त्यामुळे तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच तुमचे हे दोन्ही प्रश्न जे आहे हे सोडवले जाणार आहे. तुम्ही खरं सांगितलं या ठिकाणी की खोटी सांगितलं. आता होय नाही मध्ये चुकी झाले तर प्रॉब्लेम होणार नाही. चौकशी झाल्यानंतरच तुम्ही पात्र आहे की अपात्र तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डवरूनच ठरवण्यात येणार आहे. चुका झाल्या यामुळे तुमचा अर्ज अपात्र, पैसे बंद, ई-केवायसी रद्द बिलकुल होणार नाही. तुम्ही पात्र असाल तर पात्र राहाल, अपात्र असाल तर अपात्र राहाल. आता ते तुम्हालाच माहित आहे की तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीवर कोणी आहे की नाही, तुमचं उत्पन्न जास्त आहे की कमी आहे, तुम्ही 2 पेक्षा जास्त बहिणींनी लाभ घेतला आहे का हे तुम्हाला स्वतःच माहित आहे. तर तुम्हीच ठरवा की तुम्ही अपात्र आहे की या योजनेसाठी समोर पात्र आहे. आणि जाती प्रवर्गाचा सुद्धा तोच विषय आहे. जाती प्रवर्गामध्ये चुकी झाली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त सर्वे करण्यासाठी शासनाने तो जाती प्रवर्ग जो ऑप्शन दिलेला आहे, यामध्ये आता जात पाहून किंवा कास्ट पाहून जर सरकारला लाभ द्यायचा असता तर आधीच अर्ज भरताना शासनाने त्यावर नियम काढले असते. तर त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तर पहिला प्रश्न जो आहे तो तुमचा क्लिअर झालेला आहे. त्यानंतर बघा, आता दुसरा प्रश्न, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा होता, दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नव्हता, म्हणून मग आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकला. तर आता ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली. मग आता ऑप्शन येणार आहे, डॉक्युमेंट द्यायचे आहे. हे सर्व आता मग काय होणार, नेमकं आम्हाला काय करावं लागेल, तर बघा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आपल्याजवळ आता एक ऑप्शन आहे, एक माध्यम शासनाने दिलेलं आहे की ऑफलाईन सेकंड केवायसी करायची. सेकंड केवायसी जी आहे ती आपल्याला ऑफलाईन करायची आहे. सर्व बहिणींसाठी शासनाने महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ऑप्शन दिलेलं आहे. वेबसाईटवर ऑप्शन येईल तेव्हा
तुम्हाला केवायसी करता येणार नाही. ज्या बहिणींनी दुसरा OTP टाकून अजूनपर्यंत केवायसी केली नाही त्या बहिणीसाठीच फक्त वेबसाईटवरचं ऑप्शन कामी येणार आहे. कारण वेबसाईटची एक वेळा केवायसी सबमिट झाली तर एडिट करता येत नाही. तर तुम्हाला ती केवायसी एडिट करता येत नाही. फक्त त्याच बहिणींना एडिट करता येणार ज्या बहिणींनी फक्त एकच OTP टाकलेला आहे. त्याच बहिणींची केवायसी जे आहे ते डॉक्युमेंट सबमिट होणार. बघा तुम्हाला तुमच्याजवळ एक ऑप्शन आहे की तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट देऊ शकता आणि त्यांना सांगू शकता. आता कशा प्रकारे सांगायचं तर महिला व बाल विकास विभाग यांच्या नावाने एक ब्लँक पेजवर अर्ज लिहायचा. महिला व बाल विकास विभाग यांच्या नावाने एक अर्ज लिहायचा. त्या अर्जामध्ये नमूद करायचं की अपडेट येण्याच्या आधी आम्ही चुकीने आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक टाकला कारण किंवा आमच्याकडे पती किंवा वडिलांचा आधार OTP नसल्यामुळे आम्ही भावाचा किंवा आईचा किंवा इतर नातेवाईकांचा चुकीने आधार क्रमांक टाकून केवायसी केली. पण आता जे ऑफलाईन डॉक्युमेंट आम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे सबमिट करत आहे त्या डॉक्युमेंटलाच व्हेरीफाय करून आमचे पती आणि वडील हयात नसल्यामुळे आम्ही मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र किंवा इतर डॉक्युमेंट या अर्जासोबत जोडत आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांना तो अर्ज करून जे आहे ते महिला व बाल विकास विभाग यांच्या नावाने अंगणवाडी सेविका यांच्याकडे देऊ शकता. सोबतच तुमचे आधार कार्डचे एक झेरॉक्स सुद्धा त्या अर्जाला लावून द्यायचे म्हणजे ते डॉक्युमेंट तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. पती आणि वडील नसल्यामुळे जन्माचा मृत्यूचा दाखला घटस्फोट झाल्याचं प्रमाणपत्र किंवा इतर जे काही डॉक्युमेंट मागण्यात आलेले आहे ते तुम्हाला द्यावेच लागणार आहे. मग आता तुमची चुकी सुधारण्यासाठी तो एक अर्ज सुद्धा अशा प्रकारे लिहून द्यायचा. एक अर्ज सुद्धा त्यांच्याकडे जे आहे ते लिहून द्यायचा. मग तुमचे जे काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे जाईल महिला व बाल विकास विभागाकडे जाईल तर ते तुमचे आधार कार्ड नंबर टाकून चेक करतील की खरंच यांच्याकडून चुकी झाली. डॉक्युमेंटवरून आपण केवायसी करू आणि यांचा जो काही अर्ज आहे तो पात्र किंवा अपात्र करायचं ते ठरवणार. तर बघा तुमचा प्रश्न क्लिअर झाला. तर अंगणवाडी सेविका सांगतात की आमच्याकडे अजूनपर्यंत आदेश आलेले नाही त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट आम्ही घेऊ शकत नाही असं सांगतात अंगणवाडी सेविका. पण या ठिकाणी बघा आता 4 ते 5 2 ते 3 दिवस झाले फक्त GR आलेला आहे. अंगणवाडी सेविका यांच्याकडे आदेश गेलेले नाही असं मला सुद्धा माहीत झालं. पण शासनाकडून GR आला आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे. असं नाही की आपण कुठून तरी अंदाजे न्यूज देत आहे. बिलकुल नाही. बिलकुल ओरिजिनल जेन्युइन न्यूज आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडेच डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. पण अंगणवाडी सेविका म्हणतात की आम्हाला आदेश आले नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट देऊ नका आम्ही घेणार नाही. पण आदेश आल्यानंतर त्यांना डॉक्युमेंट घ्यावेच लागणार आहे. त्यांना हे डॉक्युमेंट महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे सबमिट करावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आदेश जाण्याची वाट पहा त्यानंतरच तुमचे डॉक्युमेंट त्यांना अर्जासोबत सबमिट करा. कारण शासनाने आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत तारीख वाढवून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर बघा दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला बिलकुल 100% मिळालं असेल आणि तुमचं समाधान सुद्धा झालं असेल. होय नाही मध्ये चुकी झाली असेल तरी पण काळजी करू नका. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरूनच चौकशी होणार आहे. तिथूनच तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्यात येणार आहे. होय नाही मध्ये तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. आणि आता दुसरा आधार OTP टाकून जर चुकी केली असेल केवायसी मध्ये तरी पण काळजी करण्याची गरज नाही. जो काही मी तुम्हाला अर्ज करून सांगितला आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे त्या डॉक्युमेंट वरूनच मग तुमची चौकशी शासनाकडून केली जाईल. शासनाच्या अधिकाऱ्यांचे हे सुद्धा लक्षात येतील. कारण ऑफलाईन डॉक्युमेंट जाणार तर ते डॉक्युमेंट तुमच्याच तालुका किंवा जिल्ह्यामध्येच जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली? चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणखी काही प्रश्न असेल तर तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन.